आणि बघूयात आताची सगळ्यात मोठी बातमी। धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला कोंडून घेत आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। जरांगेंच्या उपोषणानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून त्यांनी आंदोलन केलेलं आहे। जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयात मराठा आंदोलक घुसले आणि स्वतःला कोंडून घेत त्यांनी आंदोलन केले। तर बातमी धाराशिवमधून मराठा आंदोलकांनी आतमध्ये स्वतःला कोंडून घेत आंदोलन केल्याची ही बातमी आहे। जिल्हाधिकारी सचिन ओंबासे कार्यालयाबाहेर उपस्थित असल्याचं देखील बघायला मिळत आहे। शिवाय जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयात आता मराठा आंदोलक घुसलेत, स्वतःला कोंडून घेतलंय आणि तिथेच आंदोलन सुरू केलंय। तर जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये घुसून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। मराठा आंदोलकांनी स्वतःला कोंडून घेत हे आंदोलन केलेलं आहे। बातमी धाराशिवमधून येते। जरांगेंच्या उपोषणानंतर आता मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। तर ही धाराशिवमधली दृश्य आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठा आंदोलकांनी स्वतःला कोंडून घेतलं आणि तिथे आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून। पनवेलमधील भोकरपाडा भागात हिरानंदानी सोसायटीमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरू होती। मनसेनं परप्रांतीय चेअरमनचा माज मोडत मराठी कुटुंबियांची माफी मागायला लागली। हिरानंदानी सोसायटीमध्ये भाड्याने राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांना घर खाली करण्यासाठी दबाव टाकण्यात येतो। आता दाखवू नको तो बघ हे मनोज त्याला साईडला कर। उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे। भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवाच्या कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेला लाकडी स्टेज कोसळलाय। या दुर्घटनेमध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला तर 80 जण जखमी झाले। एसटी महामंडळाने तिकिटांच्या दरात 15% वाढ केली आहे। मात्र या दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झाले। ठाकरे गटाने राज्यभरात एसटी भाडेवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन केलंय। बस स्थानकातून जाणाऱ्या एसटी बस ठाकरे गटाने रोखल्यात। राज्य सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। राज्यात जीबी सिंड्रोमने पहिला बळी घेतल्यानंतर आता केंद्र सरकारही अलर्ट झालंय। केंद्र सरकारने 7 तज्ज्ञांच्या पथकाची नियुक्ती केली आहे। हे पथक महाराष्ट्रात तैनात करण्यात आलेलं आहे। राज्यात जीबी सिंड्रोमच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणं आणि व्यवस्थापन करण्यासाठी हे पथक मदत करेल। सोलापुरात जीबी सिंड्रोमचे आणखी 2 संशयित रुग्ण आढळलेत। रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवलेत। दरम्यान याआधी सोलापुरात जीबी सिंड्रोमनं एका सीए तरुणाचा मृत्यू झालाय। त्यानंतर प्रशासन देखील आता अलर्ट मोडवर आलंय। पुण्यात थैमान घालणाऱ्या जीबी सिंड्रोमचा आता विदर्भात शिरकाव झालाय। नागपुरात जीबीचे 6 रुग्ण आढळलेत आणि यामध्ये नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये 4 तर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये 2 रुग्ण आहेत। यामध्ये काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे। जीबी सिंड्रोमने राज्याचं टेन्शन वाढवलंय। पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढून आता 111 वर गेली आहे तर 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। कल्याणमध्ये अमराठी माणसाची मराठी माणसावर दादागिरीची आणखी एक घटना समोर आली आहे। सुयश तिवारी नावाच्या अमराठी तरुणाने एका मराठी विद्यार्थ्याच्या अंगावर गाडी घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय। सुयश तिवारीच्या दादागिरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय।
तर अंगावर गाडी घालण्याचा डाव फसल्यानंतर या सुयश तिवारीने त्या मराठी विद्यार्थ्याला मारहाण करत अपहरण करण्याचा प्रयत्न केलाय. मुलाला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे. आणखी काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात वेगवान पद्धतीने. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 17 एप्रिल रोजी उद्घाटन होणार आहे. मे महिन्यात देशांतर्गत सेवा आणि जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील. दरम्यान 150 उड्डाणे मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित केली जाणार आहेत आणि त्यानंतर मुंबई विमानतळाचं एक टर्मिनल पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार आहे. पुणे पीएमपीएलचे लवकरच 2 नवे ई डेपो उभारले जाणार आहेत आणि यामुळे ई डेपोची संख्या आता 7 होणार आहे. चरोली हिंजवडीमध्ये हे नवे डेपो आता प्रस्तावित होणार आहेत. राज्य सरकारने 1 एप्रिल पासून रेडी रेकनरच्या दरात आता 10% वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोरोनाच्या संकटानंतर आता प्रथमच रेडी रेकनरच्या दरात सुधारणा होणार असून त्यातून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या रूपाने आता राज्याच्या तिजोरीमध्ये 75,000 कोटींचा महसूल जमा होण्याची सरकारला अपेक्षा आहे. राज्यातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुरू करण्यात आलेली सीईटी सेल वेबसाईट गेल्या 3 दिवसांपासून बंद आहे आणि त्यामुळे सीईटी कशी देणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकलाय. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी असल्याने आता तासनतास विद्यार्थी इंटरनेट कॅफेवर ताटकळत उभे राहणार आहेत. आरटीई अंतर्गत मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आरटीईच्या 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी आता 2.5 लाखांपेक्षा जास्त अर्ज आलेत आणि यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख येत्या रविवारपर्यंत आहे. पुण्यात आयटीच्या जॉबसाठी लागलेल्या रांगेनंतर आता बेरोजगारांसंदर्भात चर्चा जोरात सुरू झाली आहे. राज्यातील 24,51,000 लोकांनी नोकरीसाठी सरकारी पोर्टलवर नोंदणी केल्याचा डेटा समोर आलाय. सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा या पोर्टलवर आता महाराष्ट्रातील लोकांनी नोकरीसाठी केलेल्या अर्जाची आकडेवारी समोर आली आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. पुतळा उभारणीचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीला देण्यात आलंय. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारत आणि चीनमधील तणाव निवळून आता संवाद वाढू लागल्याचं चित्र दिसतंय. कैलास मानसरोवर यात्रा आणि उभय देशादरम्यानची भेट आता थेट विमानसेवा आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आता भारत आणि चीनने घेतलाय. प्रयागराजमधील कुंभस्नान तिथीमुळे नाशिकच्या रामकुंडात पाणी सोडण्याची मागणी आता पुरोहित संघाने केलेली आहे. बुधवारी मौनी अमावस्येनिमित्त रामकुंडावरील स्नानासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाशी आढावा घेऊन जिल्हा प्रशासन आता निर्णय घेणार आहे. तर आताची मोठी बातमी समोर येते. वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याच्या ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेल्या आहेत. मी बीड जिल्ह्याचा बाप, मी असल्यावर आता काय चिंता, असं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. तर आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी साम टीव्हीवर बघतोय. वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची जी ऑडिओ क्लिप आहे ती ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे आणि या ऑडिओ क्लिपमध्ये मी बीड जिल्ह्याचा बाप असं म्हणण्यात आलेलं आहे. शिवाय मी असल्यावर काय चिंता असे देखील या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणण्यात आलंय.
आणि ही व्हायरल ऑडिओ क्लिप आता सामच्या हाती आलेच आहे, समोर येत आहे. कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे आणि ही व्हायरल ऑडिओ क्लिप आता साम टीव्हीच्या हाती आलेली आहे. मी बीड जिल्ह्याचा बाप आणि मी असल्यावर काय चिंता, असं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ही ऑडिओ क्लिप आहे आणि ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे. ऐकूया ही ऑडिओ क्लिप काय आहे ते. हॅलो, हा बोला ना. अण्णा नाशिकवरून बोलतोय. हा बोला ना भैया. हा म्हटलं परत फोन यायला लागलेत म्हटलं मला त्या पोलीस स्टेशनवरून. कुणाचा आलता नंबर टाकता मला टॅक्स मॅसेज. एक मिनिट हा. टॅक्स मॅसेज करा. अण्णा ऐका ना. हा. हॅलो, PSI कुलते सायबर पोलीस स्टेशन बीड. काय नाव आहे? PSI कुलते कुलते कुलते. नंबर आहे त्याचा द्या मला. नंबर 77 द्या मला. 1000 77 1000. 1000. हा. एक मिनिट अण्णा. 6716 67 16. चालू ठेवा. हो. हा ताई वाल्मिक कार्ड बोलतो. हा बोला ना. ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही फोन आहे. ते काय करणार आहे तिकडे लका बेजार करत. पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना अण्णा. दुसरं काय पाहिजे? ठीक आहे भैया पोस्ट डिलीट करून टाका. हो अण्णा. पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे आपले. ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी. ताई आम्ही शांत होतो. कुणाविषयी आरेला कारण नाही फोन जातो 1-2 दिवस अजून चालला असेल. जरा सुचण्यात आम्हाला पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल. चालतंय ते. हा, ठीक आहे चालेल. हॅलो. हॅलो, इग्नोर करायचं बाई, एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलेले आहेत आपण काय म्हणाला. अण्णा तुम्ही म्हणूनच दम धरेल आम्ही. द्यायचे नेमकं द्यायला लागलं ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला. सोडून द्यायचे. तुमच्या समोर बोललो ना स्पीकर ऑन करून. हा बोलेल ते. हा. हो चालेल. तर आपण ही ऑडिओ क्लिप ऐकलेली आहे. ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे. कराड आणि पोलिसांची ही ऑडिओ क्लिप आहे आणि या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाहीये. मात्र ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे. मी बीड जिल्ह्याचा बाप आणि मी असल्यावर काय चिंता, असं या ऑडिओ क्लिपमध्ये कराड म्हणताना दिसतोय. वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ही बातचीत आणि या बातचीतीचा ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झालेली आहे. ही ऑडिओ क्लिप आपण आता साम टीव्हीवर ऐकली. मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी साम टीव्ही करत नाही. तर मी बीड जिल्ह्याचा बाप असल्याचं कराड या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्याला ऐकू आलेलं आहे. कराड आणि पोलिसांची कॉलद्वारे बातचीत झाली आणि त्याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे. या फोनमध्ये पोलिसांसोबत संवाद साधताना मी बीड जिल्ह्याचा बाप आहे, मी वसल्यावर काय चिंता, असं कराड म्हणतोय. आणि या बातमीनंतर घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11,881 घरकुले उभारण्याचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आलेत. दरम्यान बेघर कुटुंबांना घर उभारण्यासाठी 1,20,000, शौचालय उभारणीसाठी 12,000 तर पाया खोदण्यासाठी मजुरी असे मिळून 1.5 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. राज्यातील सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी सरकारने दिलेली 31 जानेवारीची हेडलाईन जवळ येते आणि त्यामुळे लातूरमध्ये सोयाबीन विक्री करण्यासाठी 8 दिवसांपासून शेतकरी रांगेत उभे आहेत. वाहनांच्या रांगा या 2 ते 3 किलोमीटर पर्यंत लागल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रांची तारीख वाढवून मिळावी अशी मागणी शेतकरी करतात. राज्यात गत आर्थिक वर्षात 1,71,00,000 लिटरचं दैनंदिन विक्रमी दूध संकलन झालेलं आहे. सलग 2 वर्ष झालेला दमदार पाऊस, चारा पाण्याची चांगली उपलब्धता,
सहकारी आणि खासगी दूध संघांकडून स्पर्धात्मक दराने दूध खरेदी आणि सरकारी अनुदानामुळे हे आजवरचं सर्वाधिक दूध संकलन झालंय. पुणे विभागातील ऊस गाळप हंगामाने जोर पकडला असून सरासरी 8.8% उतार्यानुसार आतापर्यंत 102 लाख क्विंटल उत्पादन झाले आणि सहकारी आणि खासगी अशा 31 साखर कारखान्यांचं पूर्ण क्षमतेने गाळप सुरू आहे. यावर्षीचा गाळप हंगाम 130 ते 140 दिवस सुरू राहणं अपेक्षित आहे. यवतमाळच्या आर्णी येथील पोलीस स्टेशन बांधकामासाठी बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. तहसीलदारांनी वरिष्ठांना खोटा अहवाल सादर करून दिशाभूल केल्यानं प्रकरण 2 वर्ष प्रलंबित आहे. या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी उपोषण करण्यात येत आहे. रस्त्यावरील विद्युत खांब बाजूला करण्यासाठी शेतकऱ्याने सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेतलंय. अमरावतीच्या सोनरी गावामध्ये चक्क विद्युत खांबावर बसून शेतकऱ्याने अनोखे उपोषण सुरू केलं होतं. विद्युत खांब हलवण्याचं आश्वासन दिल्यानंतर या शेतकऱ्याने आंदोलन मागे घेतलंय. अमरावतीच्या रहाटगाव वस्तीमध्ये स्मशानभूमीच्या जागेसाठी शेकडो ग्रामस्थांनी स्मशानभूमीतच अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे. स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. वारंवार प्रशासनाकडे तक्रार आणि पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन केलंय. धाराशिवच्या भूम तालुक्यातील माणकेश्वर इथल्या ऐतिहासिक महादेव मंदिर आणि लक्ष्मी आई मंदिरादरम्यान संरक्षण भिंत बांधली गेली आहे. यामुळे भाविकांना त्रास होत असल्याने भिंत हटवून गेट बांधण्याची मागणी केली जाते आणि या मागणीसाठी अंधारे महाराज यांनी आमरण उपोषण सुरू केलं. मिरकरवाडा बंदर येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं होती आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या दौऱ्यानंतर आता अनधिकृत बांधकामांवर हातोडा फिरवण्यात आलाय. 319 अनधिकृत बांधकामं हटवण्यात मत्स्य विभागाला यश आलंय. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पोल्ट्री हब म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नांदेड येथे बर्ड फ्लू असल्याने समोर आल्यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यात प्रशासन सतर्क झालंय. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तपासणी केली असून आता नियमित तपासणी केली जाते. वाशिमच्या मंगळूरपीरमधील खोराडी नदीवर बांधण्यात आलेली संरक्षण भिंत आणि पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय आणि एकाच पावसात संपूर्ण बांधकाम कोसळलंय. 30 लाखांचा निधी अजूनही खर्चूनही आता हलगर्जीपणाचं काम झाल्यानं अधिकारी आणि कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे. येवल्यातील भिंगारी इथले शेतकरी रावसाहेब गाडे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला होता. त्याचं वनविभागाच्या पथकाने रेस्क्यू केलंय. विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला आता बाहेर काढलं आणि त्यानंतर त्याला उपचारासाठी आता निफाडला पाठवण्यात आलंय. धुळे तालुक्यातील कुंडाणी येथे एका अज्ञात चोरट्याने 2 गायीचं वासरू चोरून नेलंय. गायीचे वासरू आता चोरी करत असताना या चोरट्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यात. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आता चोरट्याचा शोध घेण्याची मागणी संबंधितांकडून होतीये. संभाजीनगर नागपूर महामार्गावर वाशिमच्या पेडगाव येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. यात दुचाकी चालक ठार झालाय तर समोरून येणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकी चालक जागीच ठार झाला. दरम्यान ट्रक चालक पळाला होता पण नागरिकांनी त्याला अडवून पोलिसांच्या स्वाधीन केलाय.